पशु पक्ष्यांची भाषा समजते, माणसं थुंकीनं मारता येतात, असं काही तो निळावंती बद्दल बोलायचा. आपण तरुणपणी धोंडाळीवर सांबराच्या जंगलात निळावंती वाचायला गेलो आणि पाक फळांचा नाक कसा अवचित पुढ्यात येऊन फिसकारला हे तो अनेकदा न कंटाळता आम्हा पोरासोरांना निंबाच्या पाराखाली सांगे. ही निळावंती मात्र आपण त्याच्याकडे केव्हाच पाहिलेली नाही. पिवळ्या कागदाच्या रामायण महाभारताच्या पोथ्या मात्र त्याच्या घरात देवारात असायच्या. वाचनासाठी उर्मी यायची, पण तो हात लावू द्यायत नसे. असा हा उम्या आजानं एक क्षुल्लक घटना सांगून माझ्या जीवनात केवढं मोठं वादळ उभं केलं. आजही या घटनेची आठवण झाली म्हणजे जीवाचा थरकाप होतो. आपण एवढं क्रूर कसं वागलो? उभ्या हयातीत या प्रसंगाची जखम आई विसरली असेल का? आईच्या चारित्र्याबद्दल संशय घ्यावा आणि तोही मुलानं. माझं वय तरी केवढं? हे सारं चरित्र हनन समजण्याचं माझं वय तरी होतं काय? एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर उमा आजाकडे पारावर गप्पा मारीत बसलेलो. म्हातारा कावेबाद एखाद्या गवताच्या गंजीत पटकन काळी टाकायची, तसं त्यावेळी घडलं. मला म्हणतो कसा, काय रे पोरा, तुझा बा मरून गेलाय आणि तुझी आई पोटुशी. हे रे कसं झालं? या पेटत्या काडीनं माझं मन धडाड पेटलं. जीव कासावीस होऊ लागला. डोक्यात प्रश्नाचं काहूर, काय करू आणि काय नाही असं झालं. मुंबईला असताना कावाखान्यात असलेल्या काही विधवा बायांचे अनेक किस्से मी ऐकलेले. एकदा तर कचऱ्याच्या डब्यात नुकतंच जन्मलेलं कोवळं मूल मी पाहिलेलं. घरी घुसमटतच येतो. बघतो तो आई अंथरुणाला खिळलेली. आईचं तोंड पाहूसं वाटत नाही. तिच्याबद्दल नसातून घृणा भरलेली. शेजारची म्हातारी बाई चुलीवर पाणी तापवत असते. म्हातारी मला सरपण आणायस पिटाळते. ए पोरा, तू याई दुपावली. माझा तोल जातो. मी नाही ते बोलतो. बाप मेला असताना गरोदर कशी, हा माझा प्रश्न. आईला हसावं की रडावं हे कळत नाही. ती बावळटासारखी माझ्या तोंडाकडे पाहते. म्हातारी बाई समजूत काढते. तसं आईचं आणि माझं 2-3 दिवस भाषण नाही. पुण्यात येईल ते खात होतो आणि शाळेला जात होतो. शेवटी एका रात्री आईच्या मनाचा बांध फुटतो. ती गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागते. सारा प्रकार खुलासेवार समजावून सांगते. खरं म्हणजे दादा असताना आईला 2-3 महिने गेलेले असतात. हे सारं जेव्हा समजतं तेव्हा नरकातून काढल्यासारखी माझी अवस्था होते. आपल्या समजुतीच्या घोटाळ्यामुळे आईला केवढं मरणाचं दुःख दिलं. पुढील आयुष्यात आईला कधी दुखवायचं नाही याची मी मनात खूणगार बांधली. आई मात्र कधी हा प्रसंग विसरली नाही. बायकात ती गप्पा मारत बसली असताना तिला हा प्रसंग हटकून आठवे आणि साऱ्या बाया माझ्या बावळटपणाला हसत. माझ्या आयुष्यातलं हे भयानक प्रकरण मी 1-2 वर्षापूर्वी विचारलं असतं तर नसतंच सांगितलं. माझीच मला भीती वाटायची, थरकाप व्हायचा. पण एकाला तरी आयुष्यातील सारं खरं सांगावं, हा माझा आईचाच वसा. तिनंच ते बळ दिलंय. मीही माझ्या भूतकाळ विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण भूतकाळ असा सहजासहजी पुसला जातो काय? काही दलितांना हे सारं उकिरड्या उपसल्यासारखं वाटतं. पण माणसाला आपल्या भूतकाळ माहीत नसेल तर त्यालाही पुढे कुठं जायचं हे कळणार नाही. मी लहानपणी पाहिलेला महारवाडा गेल्या 30-40 वर्षात उद्ध्वस्त झाला. पण त्याचं पाहिलेलं लहानपणीचं चित्र मी कसं पुसावं ते सतत रेंगाळत असतं. मी पाहिलेल्या महारगीत भिकारी वृत्ती नव्हती. एवढं मात्र खरं, महारांना आपल्याला जे बलूत मिळतंय ते हक्काचं वाटायचं. पूर्वजांना मिळालेल्या 52 हक्काच्या ताम्रपटाच्या दंतकथा अनेक पिढ्या चालत आलेल्या. सर्वांना या परंपरेचा खूप अभिमान. नाम मात्र सारा असलेल्या ह्या ना इनामी जमिनी होत्या. विशेषतः हे पश्चिम महाराष्ट्रातच दिसेल. घराजवळ जो जमिनीचा तुकडा असेल त्याला हाडकी म्हणत. बहुधा ह्या शेतात जनावर सोडल्यावर त्याची हाडं पडत म्हणून हाडकी म्हणत असत की काय कुणास ठाऊक. गावातून दूरवर डोंगराच्या पोटाशी जी जमीन असेल तिला हाडबडा म्हणत. माझ्या गावची महार मंडळी हा हाडबडा केव्हाच कसताना दिसली नाही. असं म्हणतात की माझ्या जन्माच्या पूर्वी महार मंडळी ती कसत, पण लांबच्या पल्ल्यावर असल्यामुळे ही जमीन त्या गावाचं गायरान म्हणून गावाची मंडळी वापरत.
त्याबद्दल नाम मात्र मोबदला मिळेल. बावन हक्काच्या महार मंडळीत अस्वस्थ करणारी आख्यायिका चालत आलेली. पैठणच्या बेदरच्या मुसलमान बादशाने हे 52 हक्क महारांना दिले असा प्रवाद होता. पुढं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकात हा ताम्रपट पाहायला मिळाला. ताम्रपट असा: किल्ले पुरंदर येथे शेंद्री बुरदास कामास लावले, तेव्हा काम शेवटा जाईना. सबब बादशाह दृष्टांत जाहला, जे ज्येष्ठ पुत्र व ज्येष्ठ सून अशी उभयतांना बुरदात दिली असता काम शेवटात जाई. अशा दृष्टांत होताच बादशाह जागृत होऊन येसाजी नाईक चिबे यास वर्तमान सांगितले. तेव्हा येसाबी नाईक म्हणू लागले, जे मी आपला पुत्र व सून देतो, पण बहरीनाथ सोननाथ यांचा पुत्र नाथनाथ व देवकाई अशी उभयतांना अश्विन वद्य अष्टमी शेंदुरी बुर्जात गाडली, पण मग बुर्जाचे काम दिस गेले. 52 हक्काबद्दू असा हा ताम्रपट असला तरी महार मंडळीत महारांच्या प्रामाणिकपणाबद्दल दुसरीही एक दंतकथा प्रचलित होती. बादशाची तारुण्यात असलेली रूपवान अशी मुलगी दिल्लीला पोहोचवायची असते. त्या काळात जाताना घनदाट जंगल, वाहनांची आजच्यासारखी सोय नव्हती. तिच्याबरोबर एक विश्वासू महाराला पाठविण्यात आले. हा महारही तरणा बाण असा. राजाच्या मुलीला पोहोचवून आल्यानंतर त्याच्यावर दरबारात संशय व्यक्त केला जातो. बहुधा रस्त्यात मुलीला ह्यानं भ्रष्ट केलं असावं असा आरोप असतो. जाण्यापूर्वी महार तरुणानं एक छोटीशी लाकडी पेटी राजाकडे माझी महत्वाची वस्तू असल्याचं परत करा म्हणून दिलेली असते. तो महार तरुण ती पेटी उघडण्यास सांगतो. त्यात त्याचं लिंग आधीच कापून ठेवलेलं असतं. राजा त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल खुश होतो. काय हवं ते माग असं तरुणाला सांगतो. महार तरुण म्हणतो, मला स्वतःला काही नको, पण आमच्या जातीला पिढ्यानं पिढ्या पुरेल असं काही द्या. बादशाने ही 52 हक्काची सनद बहाल केली. अशी ही गौरवशाली परंपरा म्हणजे महारकी. लहानपणी पाहिलेल्या ह्या महारकीची काळजावर रेग उमटली. हा भूतकाळ पुसता पुसत नाही. जाणार असेल तर माझ्या बरोबरच जाणार. माझ्या चेहऱ्यावरचे हे लाचारीचे जे लेप दिसतात ना, ते तेव्हापासूनचेच. आत कितीही खरडा रक्त निघेल पण ते पुसले जाणार नाही. महाराच्या कामाला तसं काही टाइम टेबल नव्हतं. सतत 24 तास बांधलेला पडल्या कामाचा चाकर. तिला बिगार म्हणत. बेगारचं रूप असावं. हे काम करायला विशेष अभ्यास किंवा कला नको. महारकीतला काही पिढ्या जात काम तशी गळून पडलेली, पण काही कामं मानेवर जू ठेवावी तशी होती. गावाचा सगळा सारा तालुक्याला घेऊन जाणे, गावात आलेल्या बड्या अंमलदाराच्या घोड्या पुढं धावणे, त्यांच्या जनावरांची देखभाल करणे, चारा पाणी घालणे, दव देणे, गावात कुणाचं मय्यत झाल्यास गावोगाव निरोप पोहोचवणे, मेलेले जानवर ओढणे, लाकडे फोडणे, गावाची यात्रा वाजवणे, नवरा वेशीवर ओवाळणे इत्यादी काम महाराची होती. याबद्दल मिळायचं काय तर बलूत. लहान असताना आई बरोबर हे बलूत मागायला हमखास जायचो. प्रत्येक घराचा करगुट्ट बंद गडी निघायचा. रानमून स्वतः बाकीच्या महार मंडळी बरोबर मराठ्याच्या खळ्यावर अगर शेतात सुडी पडलेली असेल तिथं बलुत्याला जायचं. बरोबर चवाळ असायचं. पेंढ्या देताना शेतकरी खूपच खळखळ करायचा. म्हणायचा, ये भेडपटांनो, तुमच्या आईला कामाच्या नावानं बोम आणि बलुत मागायला सगळ्याच्या पुढं काय बापाची पेंढ आहे काय? तेव्हाची महार काही लेचीपेची नव्हती. चांगली काळी भिन्न आडदांड. ती मराठ्याशी ताठ्यानं बोलायची. गावकरी सुरीचा वरचा भाग देण्याचा प्रयत्न करायचा तर महार मंडळींना खालच्या तळाचं गुळ हवं असायचं. खाली दाणेदार गुळ असायचा याची त्यांना जाणीव असे. शेवटी सुडी उपसायची आली असता महार मंडळी आपलं चवाळ सुळीवर अंतरायचे. हे एकदा अंथरलं म्हणजे गावकरी खाली असेल तेवढं गुळ महारांना द्यायचा. पण देताना तो तोंडानं सारख्या शिवा बडबडत असायचा आणि महार मंडळी काही झालं नाही
याच वृत्तीने भारा बांधायला लागायचे. महारकीच्या कामावर एक घटना आठवते. अख्ख्या गावाचा सारा जमला की महाराला तो तालुक्याच्या गावी घेऊन जावा लागेल. त्याला पट्टी म्हणत. ही पट्टी भरली म्हणजे कचेरीतल्या कारकुनाकडं पावती घ्यावी लागेल. अशीच एकदा शेजारच्या खेड्यातून एक विधवा म्हातारी पट्टी भरायला आलेली. बिचारी भोळी म्हातारी कारकुनाला पट्टी देते, पण पावती घ्यायची ती विसरून जाते. कारकुनही माणुसकीला जागत नाही. दुसऱ्या दिवशी म्हातारी पावती घेण्याकरिता कचेरीत धावत पडत येते. कारकुन ब्राह्मण असतो, ताकास तूर लागू देत नाही. म्हातारी दोन्ही हातांनी आपलं तोंड झेवडीत गावाला परत येत जाते. अर्थात पैसे खाण्याबद्दल तिच्यावर रीतसर खटला होतो. म्हातारी पुष्कळ गयावया करते. माय पंढरीचे पाय धरले, पण कुणाला तिची दया येत नाही. सर्व लोक तिची छी थू करतात. तिला हातकड्या घालून तालुक्यात आणलं जातं. पट्टीचे पैसे खाल्ल्याचा गुन्हा कोर्टात सिद्ध होतो. कचेरीतला कारकून हात वर करून मोकळा होतो. 2-3 महिन्याची सजा काटून ती परत येते. असाही कधी महारकीच्या कामात जीव घेणा प्रकार व्हायचा. एकदा बलुत्यावरून गाव आणि महारवाडा यात चांगलाच वाद पेटला. त्याचं असं झालं, परंपरा अशी होती की गावातून बलुतं आलं की लगोलग पेंड्याची वाटणी व्हायची. आपली किती मिळकत महाराला जाते याची गावकऱ्यांना जाणीव व्हायची नाही. जशी कुत्री मांजरं जगतात तशी महारही, असा गावकऱ्यांचा सीधा साधा हिशोब. शिवाय महार पोरांनी खाल्लं की पुण्य लाभतं हाही समज रूढ होताच. गावात महार असणं हे गावकरी लोक पुण्य समजत. एका गावची गोष्ट सांगतात. महार मंडळी गावच्या जाचाला कंटाळून परागंदा होण्यास निघाली. गावकरी शिवेवर त्यांना आडवे झाले. त्यांची समजूत काढली आणि महार मंडळींना सन्मानानं घेऊन आली. गावात महार नाही म्हणजे गावकऱ्यांना बहुधा अरिष्ट येण्याची भीती वाटत असावी. अशी ही घटना. तेव्हा तुटेपर्यंत महार आणि शेतकरी यात ताणलं जायचं नाही. एका वर्षी गावाच्या महारांनी ठरवलं की औंदा काही वाटण्या करायच्या नाही. भोवतालच्या गावांना भंडारा घालण्याचा त्यांचा बेत असतो. अर्थात जेवणास महार मंडळीच येणार असतात. गावाजवळच्या हाडकीत महाराच्या बलुत्याची टोलेजंग सुडी रचली जाते. गावाच्या पाटलाचीही एवढी टोलेजंग सुडी नव्हती. सर्व गावकऱ्यांचे डोळे फिरले. आपल्याच कष्टावर ही महार माजली हा गावात सूर उमटला. झालं. पुढच्या वर्षी महारांना बलुतं बंद झालं. महारांची 24-30 घरं आणि 1,500-2 हजार गावाचा उंबरा. तशी ही विषम लढाई होती. गावात एकुलतं एक चांबाराचं घर होतं, पण महाराच्या भांडणात ते कधीच पडलं नसतं. त्या घराचा मोठनाड्याचा व्यवसाय गावावर अवलंबून. त्या मानानं महारवाड्यातील काही कुटुंब खूपच तालेवार. काहींच्या दारी खिल्लारी बैलाच्या गाड्या, घरात दूध दुभतं. ह्याचा कोकणात हेंड्याचा धंदा होता. भोवतालच्या गावातून चांगले वळू डांगी बैल हे खरेदी करत आणि घाटावर उतरवून विकण्यासाठी कोकणात जात. लहानपणी पाहिलेली महार मंडळी आठवतात. खूप उंच, धिप्पाड, काळी भिन्न. यांना सारा गाव चळा घाबरायचा. घाबरण्याचं कारण म्हणजे यांच्यापाशी असलेली विद्या म्हणजे सोमा महार. हे एक प्रकारचं विष होतं. एकदा उमा आज्याकडं पाहिलेलं छोट्या पुरचुंडीत बांधलेलं होतं. पांढरं शुभ्र होतं. महारांनी हे अस्त्र एकदा उपसलं की गावातील गुरं पटापटा मरत. आता हे अघोरी काम होतं, पण तो धनदांडग्यांना महारांना छळायचा. त्यांच्या विरुद्ध हे अस्त्र पाजळलं जायचं. काय करीत होते महार? एकदा जोंधळ्याचा गोंडा किंवा भाकरीचा लगदा ह्यात ते विष मिळवलं जायचं आणि महारवाड्यातील मुठी एवढी पोरगीही ते काम करी. महार एका दगडात 2 पक्षी मारत. विरोध करणाऱ्याचा काटा ढिला करायचा आणि जनावराची सबुती. ह्याचं कातळं महारांना मिळायचं. एखाद्या वेळी महाराची जिरवायची म्हणून जानवर महारांना न देता गावकरी शेतात खास खड्डा करून खोदून पुरून टाकीत असत. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.